करण्याचा प्रयत्न झाला हे बघा, कसलंही आव्हान वगैरे नाही. ठाण्यावरती कोणी गद्दार आणि सातबारा लिहिलेला नाही त्यांचा. ठाणे हे निष्ठावंतांचं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं प्रेम ठाणे आहे. पण त्याच आनंद आश्रमातून ज्यावेळी आनंद आश्रमात आता तो आनंद आश्रमात जाता आलं नाही. आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पण आनंद आश्रम हा कोणीतरी खाजगी व्यक्तीने आपल्या नावावर करून घेतलाय. तो आता दिघे साहेबांचा आनंद आश्रम नाही राहिला अशी माझी माहिती आहे. हो, म्हणून फक्त पुतळ्याच्या अभिवादनापर्यंत तो म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की आपल्या नावावरती प्रॉपर्टी म्हणून करून घेतलंय काही लोकांनी. हे होते शिवसेना युबीटीचे सर्व नेते एकत्रितपणे आता शिवसेनेचा सुसंवाद मेळावा, शिवसैनिकांची सुसंवाद मेळाव्यासाठी हे सगळे नेते आलेले आहेत. त्याआधी ठाण्याच्या वेशीवर आनंदाश्रमासमोर त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही गटात घोषणाबाजी झालेली आहे आणि आता स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे सर्व नेते आता निघालेले आहेत ठाण्यात शिवसैनिकांशी सुसंवाद करण्यासाठी. केदार दिघे सर, ज्या पद्धतीने घोषणा झाल्या, ज्या पद्धतीने नेत्यांचं स्वागत शिंदे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्या गुरुवर्यांना आपण दैवत मानतो तिकडे जर का कोणत्याही पक्षाचे नेते येत असतील तिकडे नतमस्तक व्हायला, मला असं वाटतं त्याचं स्वागत करायला पाहिजे. यांच्याकडे दुसरे मुद्दे राहिलेले नाहीत आणि म्हणून या पद्धती जर का ते म्हणतात आमचंच सगळं काय आहे आणि एवढं कमकुवत स्वतःला समजत असतील, मला असं वाटतं ही खूप लाजिरवाणी गोष्ट. आज आनंद आश्रमात सुद्धा नेत्यांना जाता आलं नाही. नाही, आनंद आश्रमात जाणारच नाही, कारण की तिकडे दिघे साहेब हयात असताना कधी स्वतःचं नाव नाही लावलं. या लोकांनी स्वतःचं नाव लावून भांडवल केलेलं आहे. आपण म्हणू शकतो की दोन्ही गटामध्ये शिवसेनेच्या संघर्ष झालेला आहे, एकमेकांविरोधात घोषणाबाजी झालेली आहे. ज्या उद्देशानं खरं तर आज शिवसेना युबीटीचे नेते ठाण्यात आले होते, शिवसैनिकांशी सुसंवाद असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. त्याआधी ठाण्याच्या वेशीवर म्हणजे अगदी ठाण्याच्या मध्यभागी या सर्व शिवसैनिक शिंदे गटानं त्यांचं अनोख्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचं स्वागत केलं. दोन्ही गट आमने सामने आले, पण आता तणाव संघर्ष निवळलेला आहे आणि शिवसेना युबीटीचे नेते सभास्थळी म्हणजे जिथे हा सुसंवाद मेळावा होणार आहे त्या ठिकाणी पोहोचता आहेत. बॅक टू स्टुडिओ. तर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दाखल होतात. संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अगदी आनंद आश्रमासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान ठाकरे